समाजाचा दृष्टिकोन वेगाने नाही तर खूप हळूहळू बदलत आहे। आपल्या देशात मुलींवर अनेक विचारांचा दबाव असल्याचा दिसतो। मला परदेशात हिंदू ख्रिश्चन अनेक जाती धर्माच्या स्त्रिया आणि मुली भेटल्या। त्यांच्याशी बोलल्यावर कळले की त्यांना सर्व मुभा मिळाल्या नाहीत तरी देखील चालेल, पण प्रगती करण्याचे स्वातंत्र्य मात्र हवे आहे। त्यांना समाज परिवर्तनाची आशा आहे, त्यामुळे स्त्रियांना प्रगती करण्याचे स्वातंत्र्य द्या असं मत विधानसभेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी व्यक्त केले। कात्रजमधील श्री भवानी माताजी जैन मंदिर ट्रस्टतर्फे नवरात्री निमित्त आदर्श माता पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं। कात्रज भिलारवाडी येथील भवानी माता मंदिरात हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला। उद्योजक मनोज छाजेड, ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष राजेश नाहर, अध्यक्ष रसिकलाल नाहर, संपतराज नाहर, अभय नाहर, उपाध्यक्ष सुभाष नाहर, अनिल नाहर, सुनील नाहर, पृथ्वीराज धोका, बाळासाहेब कर्नावट आदी यावेळी उपस्थित होते। यंदाचा हा पुरस्कार जया पन्नालाल नाहर, चित्रा अशोक नाहर, नाशिक यांना प्रदान करण्यात आला। तसेच हृदय चिंतन नाहर या 3.5 वर्षीय चिमुकल्याचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला। चक्रासन आणि टो जंप या प्रकारात त्याने रेकॉर्ड करून गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्याची नोंद झाल्याबद्दल हा सन्मान करण्यात आला। नीलम गोरे म्हणाल्या, जैन समाजातील महिलांचे मला खूप कौतुक वाटते। आज त्या पुढे येऊन मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करताना दिसत आहेत आणि घरातील पुरुष त्यांना साथ देत आहेत। ही खूप सकारात्मक बाब आपल्याला दिसते असेही त्यांनी सांगितले। श्री भवानी माताजी ट्रस्ट यांनी आयोजित केलेला आदर्श माता पुरस्कार हा योग्य व्यक्तींना देऊन प्रोत्साहित केल्याबद्दल संस्थापक अध्यक्ष राजेश नाहर यांचे त्यांनी अभिनंदन केले। म्हणून मला असं वाटतं की आज आदर्श माता आपण पुरस्कार दिला, आजचा दिवस त्यांच्या आनंदाचा आहे। परंतु कुटुंबावरती जेव्हा एखादा आघात होतो त्यावेळेला मुलांना वाढवणं स्त्रीला किती अवघड असतं त्याची मी चांगली जाणीव आहे। समाजाचा दृष्टिकोन फार वेगाने बदलत नाहीये, हळूहळू बदलतोय। प्रत्येक वेळेला आज सुद्धा आपल्या मुलीचं लग्न झालं आणि ती एकटी घरी आली नुसती सहज, तरी आपण तिला हेच विचारतो, तू एकटीच आलीस, जावई बापू नाही आले? म्हणजे प्रत्येक वेळेला आपण एक गृहीत धरतो की कुटुंब एकत्र असावं, पण त्याच्यामुळे परिणाम असा होतोय थोडासा की मुलींवरती कळत नकळत प्रेशर येते। मला परदेशामध्ये US मध्ये खूप मुली भेटल्या, हिंदू भेटल्या, ख्रिश्चन भेटल्या, जैन समाजाच्या भेटल्या, आणि त्यांना असं वाटतं की त्यांना सगळं फ्रीडम नको आहे, पण त्यांना फक्त प्रगती करण्याचं फ्रीडम पाहिजे, आणि म्हणून त्यांना असं वाटतं की आमचा समाज कधी परिवर्तन होईल म्हणून। पण मी अभिनंदन करीन की नुकतंच न्यू जर्सीमध्ये मी नुकतीच गिरी महाराजांना भेटून आले 2 दिवसापूर्वीच, आणि ते सांगत होते की तिथे श्री रामप्रभूंची प्रतिष्ठापना न्यू जर्सीच्या मंदिरामध्ये जशी झालेली आहे तशी अयोध्येला देखील श्रीरामांचं मंदिर 22 जानेवारीला उभं राहते। तर हे केवळ एका धर्मासाठी नसतं, तर समाजात ज्या ज्या चांगल्या शक्ती आहेत त्यांना एकत्र येण्यासाठी म्हणून आपल्याला प्रेरणा मिळते आणि यश मिळत असतं। आणि त्यातून स्त्रियांच्या प्रश्नावर मी आपलं खरंच आभार मानेन की काही वर्षांपूर्वी अशी परिस्थिती होती की आमचं नाव घेतलं की लोक म्हणायचे अरे बापरे, पण आज आपण बघतो की दुर्दैवाने जेव्हा आपल्या समाजात मुलींना काही त्रास झाला किंवा त्याच्यात काही बऱ्याचशा अडचणी आल्या त्यावेळेला आज आपण मुलींचा जन्म व्हावा, मुलींना सन्मानाचं जीवन मिळावं म्हणून प्रयत्न करतोय। आणि मी खास करून जैन समाजाचं कौतुक करीन की मी मध्यंतरी बऱ्याचशा कुटुंबांमध्ये भेटते, नावं घेत नाही, पण त्यांच्या घरात मी बघते की सुना मुली सगळा बिझनेस बऱ्याचशा मुली सांभाळत आहेत, सुना सांभाळत आहेत। मग ते लोकमतचं असेल किंवा बाकीच्या ठिकाणी असेल, मुलांच्या बरोबरीने स्त्रिया पुढे येत आहेत आणि स्त्रियांचं जे काम आहे त्याला पुरुषांना त्याच्यात त्यांना आनंद वाटतो, ही फार मोठी गोष्ट आहे। आणि आपण कोविडमध्ये शिकलो सगळेजण की कुटुंबाचं किती महत्त्व आहे। आपण एकटा आजारी पडलो तर आपण एकटे चहासुद्धा पिऊ शकत नव्हतो, अशी परिस्थिती होती, फळ खाऊ शकत नव्हतो कोणीतरी वस्तू दिल्याशिवाय। आणि एका अर्थाने मी तर म्हणेन देवी मातेचा आशीर्वाद आहे आपल्याला की आपण व्हॅक्सिन्समुळे सर्वजण जिवंत राहिलो। मग आता पुढच्या काळात ह्युमॅनिटीला काय देणार आपण, मानवतेला काय देणार? आणि त्या दृष्टिकोनातून आज जेव्हा आपण मला कार्यक्रमाला बोलावलं आणि मला आग्रहाने सांगितलं तेव्हा मला हा प्रश्न पडला की मी इथे येऊन काय बोलणार? तुम्ही प्रत्येकजण अतिशय चांगलं काम करतायत, पण मी एवढं जरूर सांगेन की आमच्या विधान परिषदेमध्ये, विधानसभेमध्ये ज्या वेळेला मला असं वाटेल की कुठेतरी अजून चांगले निर्णय झाले पाहिजे त्यावेळेला मला नाहर समाजाची आठवण होईल की यांचा पाठिंबा असेल तर आपल्याला अजून चांगलं काम समाजात करता येईल। ही एक अतिशय सुंदर सकारात्मकता, विधायकता, भूमिका जी आपल्या सगळ्यांची मला दिसली, त्याच्यामुळे मला स्वतःचा गौरव झालेला आहे। आणि आज ज्यांचा पुरस्कार झाला त्याच्यापैकी मातांबद्दल तर मी बोलले, परंतु हा जो आपला छोटा आहे चिमुकला हृदय, त्याच्या आईवडिलांचं मी कौतुक करते, पण त्या मुलाला किती त्रास द्यायचा हो आपण। तो आला होता तर मला काळजी वाटत होती की झोपतो का काय कंटाळून, पण त्याला आता स्टेजची सवय झालेली आहे। दुसरं मला कळलं नाही की त्याच्या आईने त्याच्या कानात सांगितलं का काय, पण पहिल्यांदा माझ्याकडे बघून मला पाठीवरती थाप मारत होता, म्हटलं मला शाबासकी देणारा हा मुलगा आहे म्हणजे खूपच त्याचं कौतुक करायला पाहिजे म्हणून।
आणि मी पण त्याला हस्तांदोलन केलं आणि अतिशय एक वेगळ्या प्रकारचे संस्कार आपण मुलांवर करतोय. मुलं फार हुशार झालेली आहेत. म्हणजे मुलं आपण लहानपणी जेवढे मार्क मिळवत होतो त्याच्या दुप्पट तिप्पट मार्क आता मुलांना मिळतात. हे पालक मुलांसमोर कबूल करणार नाहीत, पण आपल्याला मनामध्ये माहिती आहे की मुलं खूप हुशार झालेली आहेत. आता या हुशार मुलांना चांगल्या प्रकारे सांभाळायचं, तर त्यांच्या शक्तीला वाव दिला पाहिजे, ऊर्जेला वाव दिला पाहिजे, खेळाला वाव दिला पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून आत्ता आपल्याला एशियाड गेम्समध्ये सुद्धा खूप पुरस्कार मिळाले, त्याच्यात मुलींना पुरस्कार मिळाले. आणि आता ऑलिम्पिक युवा स्पर्धासुद्धा 2026मध्ये होणार आहे. त्याच्याबद्दलही काल मुंबईमध्ये पूर्वतयारीची बैठक झालेली आहे. मैं संस्थापक अध्यक्ष राजेश पन्नालाल नाहर, भवानी माता जी जैन ट्रस्ट, पूना में अपना ये मंदिर है. हमारे कुल माता जी का प्रथम मंदिर है. 1025 साल के बाद नाहर गोत्रियों का पहला मंदिर हमारा बना है. इस मंदिर में हर साल अलग अलग कार्यक्रम होते हैं. उसमें से ये महत्वपूर्ण कार्यक्रम हमारा लेते हैं हम आदर्श माता पुरस्कार. हम माता जी को तो पूछते ही है, लेकिन अपने घर की माता को भी पूछना चाहिए. ये उद्देश्य से हमने ये कार्यक्रम लिया है कि 2 माता का उसमें हमने चयन किया है जो पूरे भारत से है. एक पूना से जयाबाई पन्नालाल जी नाहर और दूसरे श्रीमती चित्रा अशोक जी नाहर नासिक. ये 2 माताओं का हमने चयन किया है कि आदर्श माता है, उनके परिवार ने कुछ अच्छा काम किया है. उन्होंने भी एक खड़तर जीवन करके एक उनके परिवार का और नाहर गोत्र का नाम ऊपर किया है. इसके लिए उनका हम बहुमान आज करने जा रहे हैं. इस बहुमान के लिए हमारे पुना के नाहर परिवार के सभी सदस्य यहाँ पे पधारे हुए हैं. वैसे भी हृदय चिंतन नाहर, ये 3.5 साल का बच्चा है, उसके वर्ल्ड वाइड बुक ऑफ रिकॉर्ड उसको मिला है. उसको भी यहाँ पे हम लिटिल मास्टर करके पुरस्कार देने जा रहे हैं. ये सब पुरस्कार का कार्यक्रम लेने का यही उद्देश्य है कि ज़्यादा से ज़्यादा लोग एकत्रित हुए और सामाजिक कार्य को पुढाकार मिले. ऐसे हम 9 दिन अलग अलग मोटिवेशनल स्पीच ले रहे हैं. 9 दिन हम अलग अलग प्रोग्राम्स ले रहे हैं, भक्ति संगीत ले रहे हैं. पारंपरिक गरबा रास होगा यहाँ पे बाकी ऐसा कोई अव्यवस्था जैसा काम नहीं है. पारंपरिक गरबा रास होगा, शाम को भक्ति होंगी. वैसे ही हम 22 तारीख को नया प्रोग्राम लेते जा रहे हैं, नव दुर्गा पुरस्कार, जो भारत की नव दुर्गा जो है कि जिसको घर भी संभाल रही है, बिजनेस भी संभाल रही है और सामाजिक काम में भी अग्रसर है. ऐसी नव दुर्गाओं को पुरस्कार भी दिया जा रहा है. पूरे पूना का ये एक अनूठा स्थान हो गया है कि यहाँ पे रोज़ 5000 श्रद्धालु नवरात्रि में आते हैं. कम से कम नवरात्रि तक 50,000 लोगों की यहाँ पे विजिट हो जाती है. ऐसा ये सुंदर मंदिर हमारा बना है. और इस मंदिर के लिए हमारे इधर सतचंडी हवन, रोज़ के रोज़ आरती पूजा, धार्मिक कार्यों में भी हम सब आगे हैं. और इस कार्यक्रम के लिए आप सभी जन जुड़े और ज़्यादा से ज़्यादा संख्या में आके माता जी का आशीर्वाद करें. भवानी चामुंडा माता भिलारेवाडी पुणे येथील मी अध्यक्ष आहे. माझं नाव रसिकलाल झुंबरलाल नाहार. आम्ही 12 डिसेंबर 2012 रोजी मंदिराची स्थापना करून सरस्वती माता, लक्ष्मी माता आणि आमची कुलदेवी भवानी चामुंडा माता यांची आम्ही इथे स्थापना केली आहे. बरोबर आम्ही गणेशजी आणि भेरूजी पण स्थापना केली आहे. आम्ही नाहार परिवार दरवर्षी मोठा नवरात्रीचा उत्सव साजरा करतो. कमीत कमी 25-30 हजार ते 50 हजारपर्यंत पब्लिक इथे 9-10 दिवसात दर्शन करून जातात येतात आणि आम्हाला त्याचा फार उत्सव करतो. आम्ही आनंद होतो. 9 दिवस आमच्या नवरात्रीच्या रास दांड्या पण असतात, होम हवन असतात, नवचंडी यज्ञ, हे सगळे आम्ही इथं कार्यक्रम करतो. आणि आत्ता आम्ही आज इथं विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे यांना बोलवलेलं आहे. मनोजजी छाजेड आणि राजेशीताई पारख यांच्या उपस्थितीत आम्ही 2 आदर्श माता पुरस्कार आणि हृदय नाहार हा 3 वर्षाचा चिमुकला ह्याला आम्ही लिटिल मास्कर पुरस्कार देत आहोत. सगळं नाहार परिवार त्यात सगळं सामील आहेत. आम्ही 11 ट्रस्टी आहोत, 4 सल्लागार आहोत. सगळे आम्ही बरोबर काम करतो, हिरिमेने काम करतो. पूर्ण भारतात आमचे 5000 परिवार आहेत नाहार परिवारांचे आणि आउट ऑफ कंट्री 500 परिवार आहेत. सगळे आम्ही एकत्र काम करतो. सगळे आम्हाला भरपूर साथ देतात आणि त्या हिशोबाने नवरात्रीचे 9 दिवस इतका गाजावाजा होतो ह्या भागामध्ये. भिलारवाडीमध्ये म्हणजे कात्रज चौकातून भिलारवाडी हे 2 किलोमीटर अंतर आहे. कात्रज चौकापासून कोणत्याही देवीचं स्थान इथं नाही. पण आम्ही 5 वर्षापूर्वी इथे भवानी माता, चामुंडा भवानी माता आणि सरस्वती माता आणि लक्ष्मी माता यांची आम्ही स्थापना करून आम्हाला ह्या तिन्ही देवींचे भरपूर चमत्कार आम्हाला मिळालेले आहेत. सगळे लोक जोडलेले आहेत. भरपूर आम्हाला चमत्कार मिळाला आणि आम्ही हा मोठा कार्यक्रम दरवर्षी करतो. इथून पुढं आम्ही भरपूर कार्यक्रम
घेत असतो, नवरात्रीमध्ये घेतो, एरवी पण आम्ही वर्षभरात पण कार्यक्रम आमचे चालू असतात आणि दरवर्षी आम्ही प्रगतीवर असतो आणि आम्ही दरवर्षी 2 आदर्श मातांना पुरस्कार देतोच आणि आता आम्ही 22 तारखेला नवदुर्गा पुरस्कार देत आहोत. आम्ही ह्या महाराष्ट्रातून निवडतो. आदर्श माता पुरस्कार हा पण महाराष्ट्रातून निवडतो आणि नवदुर्गा परिवारसुद्धा हा महाराष्ट्रातून आम्ही निवडतो. सगळ्यांची माहिती घेतो. आम्ही 1 महिना आधी काम चालू करतो आणि सर्व भाऊ आम्हाला, आमच्या भगिनी भाभी जी आम्हाला सर्वजण आम्हाला सगळं साथ देतात. आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन जात आहोत आणि हा कार्यक्रम आम्ही मोठ्या उत्साहाने पार पाडतो. कमीत कमी 400-500 पब्लिक ह्या कार्यक्रमाला हजर असते आणि 30 ते 40,000 50,000 पर्यंत पब्लिक इथे 10 दिवसात दर्शन करून जातात. माझं नाव सुभाष मोतीलाल नहार. त्यांनी आता जो रेफरन्स दिला की आम्ही 22 तारखेला नवदुर्गा पुरस्कार देतोय, त्यात एक व्यक्ती अशी आहे, प्रीती मस्के म्हणून जी मुलगी आहे, तिने आत्तापर्यंत जागतिक 5 वेळा तिला गिनीज बुक रेकॉर्डमध्ये तिला पारितोषिक मिळाले आहेत. अशा महिलेचा आम्ही त्या दिवशी सत्कार करत आहोत. अनेक उपक्रमाबरोबर आम्ही अजून एक सामाजिक उपक्रम हाती घेतलेला आहे की जे गार्बेज आपण दिवाळीला जेव्हा साफसफाई करतो तेव्हा आपल्याकडं अशा वस्तू असतात की टाकताही येत नाही आणि आपल्याला त्या वापरूशी वाटतात, पण कुणीतरी चांगली व्यक्ती जर मिळाली त्यांना आपण त्या द्यायची इच्छा असते. तर त्याकरता आम्ही पुणे परिवार, जैन सोशल ग्रुप पुणे परिवार व नाहार भवानी ट्रस्ट यांच्या संयुक्त उपक्रम असा केला आहे की तुमच्याकडील एक्सेस स्टॉक, म्हणजे त्यात साड्या असतील, सायकली असतील, अजून काही इतर बरेच काही अशा वस्तू की ज्या वापरू शकतात दुसरे गरजू व्यक्ती, त्या आम्ही घेऊन गरजवंतांना त्या दान करणार आहोत किंवा अशाच ते आम्ही त्यांना त्या हँडओव्हर करणार आहोत. त्यात काही समजा काही आम्हाला काही दुरुस्ती वगैरे करावं लागली ती आम्ही स्वतः करून अशा योग्य वस्तू हुडकून आम्ही त्यांना त्या देणार आहोत. असा तो उपक्रम आहे.